जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलर्ट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा. मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तिथेच मी आत्ता ऑलरेडी काल का परवा प्रीमियम व्हर्जनमधलं अलर्ट मोशन ॲप तुम्हाला दिलेलं आहे, ते पण विदाऊट वॉटरमार्कचं. तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकीपिक प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बिटमार्क आणि शिकीपिक प्रोजेक्ट अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला ते फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली इमेज असं नाव लिहिलेलं असेल, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला ती JPG वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला ही PNG दिली आहे, ती डाउनलोड करायचं. तर ही PNG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तुम्हाला ही डाउनलोड करायची आहे. डाउनलोड केल्यानंतर वरती प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. खाली मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही PNG अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर तुम्हाला ते पुढे यायचं आहे 2.19च्या बिटला. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढच्या बिटपर्यंत हा फोटो ठेवायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फोटो ॲड करून घेतो. तर हा शेवटचा एक फोटो राहिला आहे, तो ॲड करायचा आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला ते लास्टला यायचं आहे. तर शेवटला आल्यानंतर तुम्हाला ते खाली ग्रुप 1चा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली एडिट ग्रुप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे ग्रुप मास्क 1 वरती खाली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसेल पुन्हा, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त इथे यावरती या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला जो फोटो तुमचा ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 3 डॉटवरती आपल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशाच प्रकारे वरचा पण फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यासाठी ते वरती क्लिक करायचं आहे ग्रुपवरती. क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे पुन्हा अशा प्रकारे हा फोटो ॲड करायचा आहे. तर अशाच प्रकारे आता शेवटचा पण फोटो ॲड करून घ्यायचा आहे.
तर तुम्ही पाहू शकता फोटो ॲड झालेला आहे. पुन्हा 2.1च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर या अशा प्रकारे उजव्या साईडला ॲड करून घ्यायची आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर PNG ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे शेक इफेक्ट पहिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे त्यालाच हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी पुन्हा बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो दिसत असेल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट लागलेला आहे 2 फोटोंना. त्यानंतर पुढच्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी पुन्हा बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 3 नंबरचा इफेक्ट दिसेल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर 3 नंबरचा फोटो आहे त्याला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा शेवटचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर पुन्हा आपलं चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता हा शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर आपल्या सगळ्या फोटोंना इफेक्ट देऊन झालेला आहे. तर इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली एक्सपोर्टचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए। तू साला भोला दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा।